होते आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब. 259 सभापती महोदय, 259 200 नियम 259 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर या सभागृहामध्ये चर्चा झाली. या सभागृहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अभिजित वंजारी, एकनाथ खडसे, हेमंत पाटील, संजय खोडके, राजेश राठोड, अमित गोरके, पंकज भुजबळ, सदाभाऊ खोत, अनिल परब, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर ने अच्छा त्यांच्याबद्दल तुम्हाला देतो. तर इतर मान्यवर या सर्वांनी या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये चर्चेमध्ये भाग घेतलेला आहे. सरकारला काही चांगल्या सूचनाही केलेल्या आहेत, काही प्रश्नही मांडलेत, काही आरोपही केलेत आणि एक राज्याच्या दृष्टीने अंतिम आठवडा प्रस्ताव विधानसभेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून महत्त्वाचा असतो आणि म्हणून सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो. विधान परिषदे सर्वोच्च सभागृह आहे. या ठिकाणी लोकांच्या सूचना, समस्या आणि प्रश्नांवर अभ्यासपूर्ण चर्चा होण्याची आवश्यकता असते आणि त्यामुळे लोकांना न्याय मिळत असतो. आणि म्हणून हा अंतिम आठवडा प्रस्ताव तसा बघायला गेला तर एकदम उथळ होता. आणि तुमचंही बघितलं मी, तुमचे विशेष करून विरोधी पक्षनेते काय म्हणाले त्याच्यावर मी जास्त माहिती घेतलेली आहे. परंतु दुर्दैवाने चर्चेमध्ये फक्त आरोप प्रत्यारोप, सकारात्मक चर्चा नव्हती. हे सूचना काहीच नाही. फक्त काय आरोपाने उत्तर मी देत नाही. मी याला सकारात्मक दृष्टीने घेतो आणि दुर्दैवाने खऱ्या अर्थाने सकारात्मक चर्चा व्हायला होती ती झाली नाही. राज्यपालांच्या अभिभाषणाला देखील या चर्चेला उत्तर मी दिलं होतं, परंतु तेच पुन्हा यामध्ये रिपीट देखील विषय झालेले आहेत. महायुतीला सभापती महोदय जवळपास आता 100 दिवस होतील. म्हणजे दुसऱ्या इनिंगचं आमचं काम सुरू झालेलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये 2.5 वर्षाचं महायुतीचं सरकार काम केलं आणि महायुतीला जे दैदिप्यमान यश मिळालं ते खऱ्या अर्थाने 2.5 वर्ष या राज्यामध्ये महायुतीने केलेलं काम, त्याची पोचपावती या राज्यातल्या जनतेने दिलेली आहे. हे काय एका रात्रीमध्ये मिळालेले यश नाही आहे सभापती महोदय. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन घेणारं आमचं सरकार आहे. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. आणि ज्यांनी रिझन दिलं या महाराष्ट्रातल्या जनतेने प्रत्येक कामात रिझन देणाऱ्यांचा सीझन या महाराष्ट्रातल्या जनतेने संपवला. 2.5 वर्षात आम्ही कामाचा डोंगर उभा केला. पायाला भिंगरी लावून सगळे काम करत होते. तुम्ही सगळे बघत होता. विरोधी पक्षातले लोकही पाहत होते. शशिकांतजी तुम्ही साक्षीदार आहात. आणि तुफान बॅटिंग केली आम्ही विकासाची. चौकार षटकार आणि 2.5 वर्ष खरं म्हणजे आणि आमच्या स्कोरचा पाठलाग करता करता विरोधक क्लीन बोल्ड झाले. विरोधी पक्षनेता एवढं देखील संख्याबळ त्यांना राखता आलं नाही. शेवटी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा असते कोणाला बसवायचं कोणाला उतरवायचं. आणि आता आमची या टीमची नवीन इनिंग सुरू झालेली आहे. 5 वर्षाची टेस्ट मॅच असली तरी सुद्धा अध्यक्ष सभापती महोदय आमची बॅटिंग 2020 सारखीच आहे. कमी चेंडूत जास्ती रन काढणे, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर, या धोरणानुसार सरकार कामाला लागलेलं आहे. या आठवड्यात पीक विमा योजना ई पीक पाहणीची बैठक झाली. शेतकऱ्यांसाठी सिंगल विंडो इंटरफेस असलेले एक ॲप आणि वेबसाईट डेव्हलप करण्याच्या सूचना त्या बैठकीत दिल्या. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली. वेबसाईट डेव्हलप करण्याच्या सूचनाही दिल्या. आज सभापती महोदय, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स महाराष्ट्रातल्या शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहे आणि AI तंत्रज्ञानाने आपल्या शेतीचं उत्पन्न दुप्पट, तिप्पट, चौपट करण्यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय आणि त्यासाठी बिल गेट्स आपल्याला मदत देखील करतायत.
डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्व्हिसमध्ये महाराष्ट्राला देशात नंबर 1 करण्याचं आपलं टार्गेट आहे. सभापती महोदय, परवा न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सेन आले होते. ते देखील मला राजभवनवर एका कार्यक्रमात भेटले. परंतु त्यांनी बदललेले मुंबईचं चित्र पाहिल्यानंतर, कोस्टल अटल सेतू पाहिल्यानंतर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि अटल सेतू, कोस्टल मेट्रोची कामं आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील त्यांनी स्लम फ्री मुंबई, स्लम फ्री सिटी या बाबतीत देखील काही माहिती विचारत होते माझ्याकडून आणि आम्ही त्यांना ती दिली. आज राज्यामध्ये पायाभूत सुविधांची सभापती महोदय 10 लाख कोटीपेक्षा जास्तीची कामं सुरू आहेत. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे, पॉवर हाऊस आहे. जगातलं सर्वात मोठं मेट्रो नेटवर्क MMR मध्ये होतंय. 337, 350, 370 किलोमीटर पर्यंत आपण ते नेतोय. नवी मुंबई एअरपोर्ट, वाढवण बंदर, पालघर एअरपोर्ट, सी लिंकचा विस्तार आपण पालघर पर्यंत नेतोय. मेट्रो, इंटरनल मेट्रो, पॉर्ट टॅक्सी, एअर कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी आणि पोर्ट कनेक्टिव्हिटी म्हणजे वॉटर कनेक्टिव्हिटी भक्कम करायची आहे. कारण शेवटी कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. कनेक्टिव्हिटी असेल तर आपल्याकडे उद्योजक येतात, व्यावसायिक येतात आणि म्हणून हे सगळी कनेक्टिव्हिटी करत असताना आमची कनेक्टिव्हिटी ही लोकांशी आहे. आमची नाळ ही सर्वसामान्य लोकांशी जुळलेली आहे. ती अधिक मजबूत करण्याचं काम आम्ही करतोय. रेवस ते रेड्डी पर्यंतच्या सागरी महामार्गाचं भूमिपूजन, 7 खाडी पुलांच्या कामाची सुरुवात देखील आम्ही केलेली आहे. त्यामुळे कोस्टल हायवे जो आहे त्या कामाला गती मिळेल आणि पर्यटन वाढेल आणि पर्यटन वाढलं की रोजगार वाढेल, कोकणाचा कायापालट होईल. पर्यटन विकासासाठी सर्वसमावेशक धोरण आपण राबवतोय. कृषी पर्यटन धोरण, साहसी पर्यटन धोरण, कॅरॅव्हॅन धोरण, बीच शाक धोरण इत्यादी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणार आहोत. सभापती महोदय, राज्यात गडकिल्ल्यांचं पर्यटकांना सुविधा देण्यासाठी वेलनेस सेंटर, मे महिन्यामध्ये महाबळेश्वरमध्ये मोठा पर्यटन महोत्सव आपलं सरकार घेत आहे. त्या दृष्टीने महाबळेश्वरमधली शशिकांतजी विकास कामं गतीने सुरू झालेली आहेत. नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला गती देण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून MSRDCची नेमणूक केलेली आहे. आपल्या राज्यातील सर्व हिल स्टेशन सभापती महोदय ब्रिटिश काळातली आहेत, परंतु हे महाबळेश्वरचं नवीन हिल स्टेशन, पहिलं हिल स्टेशन आपल्या सरकारच्या शासनाच्या माध्यमातून होणार आहे. परंतु काही खोडाबाजाराने त्याचाही खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय. लोकांनी जोडा दाखवल्यानंतर देखील त्यांची खोड काही जात नाही आणि म्हणून नुकतीच मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली. शशिकांतजी, मी मगाशी काय म्हणालो, महाबळेश्वरचा आपला नवीन महाबळेश्वर तुम्हाला माहित आहे. माझ्या उपस्थित आणि मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थित वॉर रूमची बैठक झाली. मेट्रो, रेल्वे, महामार्ग, विमानतळ, बंदरे, सिंचन, पाणी पुरवठा, स्वच्छता, पर्यटन क्षेत्रातले 19 महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा त्याच्यामध्ये घेण्यात आला. विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन सुविधांसाठी वैनगंगा, नळगंगा नदी जोड प्रकल्पाला गती देत आहोत. कारण आदरणीय देशाचे प्रधानमंत्री देखील म्हणाले की तुम्ही नद्या जोड प्रकल्पांना प्राधान्य द्या आणि इंटरस्टेट कनेक्टिव्हिटी जी आहे नद्यांची ती जोडा आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतोय. प्रत्येक विभागाने पहिल्या 100 दिवसात आपण पुढच्या 5 वर्षामध्ये काय कामगिरी करणार ते देखील त्याचं रोडमॅप तयार केलाय. पुढल्या 5 वर्षात त्याचे रिझल्ट देखील या महाराष्ट्राला दिसतील. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक जागा मिळून सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. सत्ता हे व्रत असतं, वसा असतो, ती काही मिळवण्याची गोष्ट नाही आहे आम्हाला माहित आहे. परंतु या प्रचंड जनादेशामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. त्या जबाबदारीच्या भावनेतूनच अजितदादांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण सगळ्या क्षेत्रामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे. खर्च आणि उत्पन्न याचा चांगला ताळमेळ या बजेटमध्ये घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक काळ असा होता की सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयांना विरोधक धारेवर धरायचे आणि चांगल्या निर्णयांना विरोधक दादही द्यायचे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे, तसं वातावरण राहिलं नाही. पहले की तरह दोनों में अब रिश्ता नहीं रहा.
इन चेहरों को आईने पे भी भरोसा नाही रहा आणि म्हणून चांगलं सरकार हवं, त्याचबरोबर चांगला विरोधकही हवा. आम्ही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाचे जरी आमदार कमी आले तरी आम्ही अंडर एस्टिमेट करत नाही. आम्ही त्यांना देखील न्याय देण्याचं काम या ठिकाणी सरकारमध्ये जिथे जिथे करायचं ते करणार आहोत. आणि म्हणून जनतेलाही दोन्ही चाकं चांगल्या स्थितीत हवी असतात, ती जनतेची अपेक्षा असते. पण दुर्दैवाने विरोधकांच्या गाडीचे चाक पंक्चर झालेलं आहे. आमच्यात कधी भांडणं लागतील आणि कधी काय होईल याच्यावरच विरोधकांचा फोकस आहे. शेख चिल्लीची स्वप्न काही लोक पाहत आहेत. मी त्यांना सर्वांना सभापती महोदय गेट वेल सून अशा शुभेच्छा देतो आणि हेही सांगतो, तुम लाख कोशिशें कर लो हमें गिराने की, हम न बिखरेंगे कभी, उल्टा दुगनी रफ्तार से निखरेंगे. निवडणुकीपूर्वी घेतलेले निर्णय पुढे सुरू ठेवतानाच दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी सरकारची दमदार कामगिरी सुरू झालेली आहे. आमचं सरकार आलं तर पुढील 5 वर्षात आम्ही काय काय करणार आहोत हे निवडणुकीत आम्ही सांगितलं होतं. आणि मी आपल्याला सांगतो, आम्ही दिलेल्या आश्वासनाची 100% पूर्तता आम्ही करणार म्हणजे करणार. निवडणूक झाल्यावर प्रिंटिंग मिस्टेक म्हणून शब्द फिरवणारे राज्यकर्ते महाराष्ट्राने पाहिले आहेत. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाली नहीं, पत्थर की लकीर वाले लोक आहोत. एकदा लिख दिया तो लिख दिया. आणि आमचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख, भगवी रेष आहे. जनतेने सुद्धा हे ओळखलं आणि म्हणूनच आमच्या पारड्यामध्ये मतांचा वर्षाव केला आणि लँडस्लाइड मॅन्डेट या ठिकाणी दिलं. निवडणुकीपूर्वी वीज बिल माफीचा निर्णय घेऊन निवडणूक होताच बिल पाठवणारे काही लोक जनतेने पाहिलेले आहेत. आता त्यांना विश्वासघात की नाही म्हणणार मी, पण हे लोक पाहिलेले आहेत. आमच्याकडून हे पाप होणार नाही. दिलेला प्रत्येक शब्द या पुढच्या 5 वर्षात महायुती सरकार पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. सगळं एक नाता भाऊ 5 वर्षाचा आपला अजेंडा असतो. त्यामुळे तुम्हाला आम्ही दिलेली जी वचनं आहेत, आश्वासनं आहेत, ती नक्की आम्ही पाळलो. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कोणत्या योजनेला त्यांनी स्थगिती दिलेली नाही हे अजितदादांनी स्पष्ट केलं त्यांच्या भाषणात. मुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील स्पष्ट केलेलं आहे. रोज याला स्थगिती त्याला स्थगिती, अरे स्थगिती सरकार आमचं नाही, स्थगिती सरकार पूर्वीचं होतं महाविकास आघाडीचं. आमचं स्थगितीचं नाही, आमचं प्रगतीचं आहे. आमचं सरकार समृद्धीचं आहे. आणि म्हणून सरकारच्या योजनांचे लाभ परिणामकारक पद्धतीने दिले जातील त्याबाबत अपप्रचार सुरू आहे. परंतु आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, सावत्र भावांच्या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत. कारण मी निवडणुकीत सांगायचो, आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करतोय. विरोधक म्हणाले चुनावी जुमला आहे. कोर्टामध्ये गेले, स्टे मागण्याचा प्रयत्न केला. म्हणाले काय भीक आहे का, कुठून देणार पैसे, असं तसं अमकं तमकं खूप केलं. मी तेव्हा त्यांना एवढंच सांगितलं, सरकारने योजना जाहीर केलेली आहे, ती मिळणार, तुमच्या खात्यात पैसे येणार. फक्त एवढंच लक्षात ठेवा, जेव्हा वेळ येईल तेव्हा या दुष्ट सावत्र भावांना विसरू नका. जे विरोध करत होते ते राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत अधिवेशनात बरीच चिंता व्यक्त केली. अर्थव्यवस्थेबाबत सभापती महोदय खूप चिंता व्यक्त केली. काय होणार, कसं होणार, कर्जबाजारी झालं, आता यांच्याकडे काय द्यायला. पण चिंता करू नका, वस्तुस्थिती अंबादासजी तुम्हाला मी सांगू इच्छितो, देशातील 2ऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला आपला महाराष्ट्र आहे. देशात जीडीपी मध्ये नंबर 1 आहे. म्हणजे महाराष्ट्र देशात सगळ्यात नंबर 1 ला आहे. तामिळनाडू 2ऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटक 3ऱ्या क्रमांकावर आहे. तामिळनाडूचं कर्ज 8.3 लाख कोटी आहे. उत्तर प्रदेशचं कर्ज 7.7 लाख कोटी आहे. महाराष्ट्राचं कर्ज 7.2 लाख कोटी आहे. पश्चिम बंगालचं कर्ज 6 लाख आहे. कर्नाटकचं 6 लाख आहे. ते जाऊ दे, राजस्थानचं वगैरे. आता आणखी एक आकडेवारी सांगतो, काही गोष्टी त्यामुळे स्पष्ट होतील. गेल्या 5 वर्षात देशात कोणकोणत्या राज्यामध्ये कर्ज घेण्यामध्ये किती टक्के वाढ झाली हे ऐका.
मध्य प्रदेशची कर्जवाढ सुमारे 114% होती, कर्नाटकची कर्जवाढ 109% होती, तामिळनाडूची कर्जवाढ 108% होती, आंध्र प्रदेशच्या कर्जात आणि थकबाकीत 84% वाढ झाली आहे. राजस्थानच्या कर्जवाढीत प्रमाण 80% तर केरळचं प्रमाण 76% आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचं कर्जवाढीचं प्रमाण 65% आहे, म्हणजे सगळ्यात कमी आहे. आणि जीडीपीच्या तुलनेत कर्ज घेण्याचं महाराष्ट्रातलं प्रमाण 18.35, म्हणजे हे देशात सगळ्यात कमी आहे. आपण 25% पर्यंत जाऊ शकतो, आपण त्याच्यामध्ये आहोत. कर्नाटकचं जीडीपीचं आणि कर्ज याचं प्रमाण त्यांच्या जीडीपीच्या 24% आहे. पश्चिम बंगालचं कर्ज जीडीपीच्या 39% आहे. केरळ आणि आंध्र प्रदेश जीडीपीच्या 37% कर्ज आहे. तामिळनाडू मध्य प्रदेशमध्ये जीडीपीच्या 31%, तर आंध्र प्रदेशात 37% कर्ज काढण्यात आलेले आहे. 23-24चे जीडीपीचे आकडे, त्या आकड्यानुसार सध्या महाराष्ट्राचा जीडीपी हा देशात सगळ्यात जास्त म्हणजे 40,55,000 कोटी होता, तो आता 45,31,000 कोटी आहे, म्हणजे महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1 आहे. त्या खालोखाल तामिळनाडू 27 लाख, जाऊ द्या, उत्तर प्रदेश 25 लाख, कर्नाटक पश्चिम बंगालचा जीडीपी 25 लाख, बाकी ठीक आहे, छोटे छोटे आहेत ते. 25-26 मध्ये सभापती महोदय अंदाजित राजकोषीय तूट 1,36,235 कोटी आहे, ती पण 2.76 आहे, म्हणजे 3% मर्यादेत, FRBMच्या 3% मर्यादेच्या आतमध्ये आपण आहोत. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे, आणि त्यामुळे आपण कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. एवढ्या सगळ्या योजना देऊन सुद्धा, आणि यावर्षी आपला 95.20% महसूल जमा झाला. 2025-26 मध्ये सुद्धा 100% महसूल जमा होईल. त्यामुळे टेन्शन घेण्याचं कारण नाही. सगळं व्यवस्थित चालेल. राज्याची अर्थव्यवस्था चांगली आहे आणि ती सांभाळायला राज्य सरकार सक्षम आहे. कारण शेवटी या राज्यात इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सगळ्यात जास्त आहे देशामध्ये. त्यामुळे इन्फ्रा प्रोजेक्ट ज्या राज्याचे जास्त, त्या राज्याची प्रगती होते. इतर अलाइड इंडस्ट्रीज येतात, बाकी त्याला बांधकामाला लागलेलं साहित्य येतं, सिमेंट येतं, रेती येतं, स्टील येतं, सगळं येतं. आणि त्यामुळे हे जीएसटी आणि टॅक्स हे सगळं जे काय त्याच्या माध्यमातून देखील लोकांना आपल्या सरकारला पैसे मिळतात. त्यामुळे आमची चिंता बिलकुल करू नका. खरं म्हणजे तुम्ही आपली चिंता करा. रोज तुम्ही आरोप करताय, रोज 2.5 वर्ष झाले, आता नवीन सरकार आलं, लोकांच्या न्यायालयाने लोकांनी देखील दाखवलं, शिक्कामोर्तब केलं, कोण काय कोण काम करणारे आहेत, कोण घरी बसणारे आहेत. घरी बसणाऱ्यांना घरी बसवलं, काम करणाऱ्याला पुन्हा सत्ता दिली. त्यामुळे मी एवढंच सांगतो, रोज दुसऱ्याला शिवाशाप देऊन भलं होत नसतं. दुसऱ्याची लाईन कापण्यापेक्षा आपल्या कामाची लाईन मोठी करा, तर फायदा होईल. आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. गरिबांविषयीचा तुमचा कळवळा किती खरा आणि किती खोटा आहे आम्हाला माहित आहे. कविवर्य सुरेश भट यांच्या शब्दात सांगायचं तर, सभापती महोदय, खोटे हसू, खोटे रडू, खोटीच ही संभाषणे, गरिबांच्या तोंडची खिचडी खाणारे तुमचा खोटेरडेपणा आता सगळ्यांना कळून चुकलेला आहे. हे म्हणून हे खोटे उमाळे आणि जिवाळे हे देखील लोकांना माहीत आहे. आणि म्हणून काही लोकांनी टीकात्मक यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये काही आरोपी केलेत. आमच्यामध्ये वाद होतील, फूट पडेल, यासाठी काही लोक, मगाशी म्हणालो मी, देव पाण्यात बुडून ठेवतील. पण अंबादासजी, तुम्ही वैयक्तिक नका घेऊ, तुम्ही तसे समजदार आहात. मिलिंद तिकडे, सत्य स्वीकारलं पाहिजे. सत्य हार सकता है लेकिन परेशान नहीं हो सकता है. परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता है. जो हम तक पहुंच नहीं सकते वो हमको क्या गिराएंगे. तो हमसे दुश्मनी करने के पहले अपना कद ऊंचा करो, बराबरी होगी तो ही मुकाबले में मजा होगी. तो पहले विचार से बड़े हो जाओ, मोठं मन ठेवा. मला असं वाटलं की विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यावर विरोधक चिंतन करतील आणि विचार मंथन करतील. असं नको बोलू, विचार मंथन करतील.
डूब गए अहंकार में, डूब गए अहंकार में कई सारे, अब तो सुधर जाओ प्यारे, सुधरो। काँग्रेसने नानाभाऊंकडून खुर्ची काढून घेतली आणि सपकाळाने, नानाभाऊ खाली आहेत, आमचे नानाभाऊ बरे होते असे म्हणायची वेळ सपकाळांनी आणली, त्यांना देवेंद्रजी औरंगजेब वाटले। कुठे गेले भाई, गेले वाटतं। सपकाळ साहेबांना सांगायला हवं, सब काळ सारखा नसतो, वेळ सारखी नसते, काळ बदललेला आहे आणि बोलताना देखील भान ठेवलं पाहिजे आपण कोणाची तुलना कोणाबरोबर करतोय। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मशाल पेटवून खुशाल झोपा काढणारा नाही, या निकालामुळे काही शानपण आलेला असेल तर येऊ द्या, तुम्ही गद्दार गद्दार म्हणत भुई ठोकत बसा, अखेर सभापती महोदय तुम्हाला दार बंद करून पक्षाचं दुकान बंद करावं लागेल, हेही मी या ठिकाणी सांगतो। मी कोणी आपल्यावर वैयक्तिक घेऊ नका, गद्दार कोण याचा निकाल निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय या सभागृहाचे अध्यक्ष यांनी दिलाय, पण या सर्वांच्या वर असलेल्या जनतेच्या कोर्टात सुद्धा सभापती महोदय गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा निकाल देऊन टाकलेला आहे। आणि म्हणून आरशात बघून वारसा सांगता येत नाही, हे लक्षात असू द्या। आता त्याच्यावर मी नाही बोलत, किती सुपाऱ्या देऊन बदनामीच्या ज्या काय मोहिमा चालवल्यात तरी त्यामुळे काय फरक पडणार नाही। आता काही पाखंडी लोक पुढे करून काही शिखंडी लोक त्याचा आधार घेत आहेत, हे दुर्दैवाने मी या ठिकाणी सांगतो। मी अशा पद्धतीने बोलत नाही, परंतु रोज तुमचं जे काही चालू आहे विरोधकांकडून, यामध्ये अतिशय म्हणजे सकारात्मक ज्या काही गोष्टी आहेत, पॉझिटिव्ह आहेत, विकासाच्या आहेत, लोकाभिमुख आहेत, त्या सगळ्या बाजूला होतात। आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये मी सांगतो, कुठल्या संविधानाच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा नेहमी मारतात, परंतु आपल्याला आम्ही सांगतो संविधान त्याची चर्चा होणार आहे, परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान, त्याच्या संविधानाच्या आधारावर हे आम्ही सरकारचा कारभार करतोय। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही जेव्हा स्वातंत्र्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारता, त्याच्या पुढे एक 4-2 बोटं समोर असतात, 3 बोटं आपल्याकडे असतात, तर मर्चंट नेव्हीतल्या निवृत्त अधिकाऱ्याला बेदम मारताना कुठं होतं तुमच्या हातातलं संविधान, हे लोकांनी पाहिलेलं आहे। प्रणित मोरेला सोलापुरात मारलं तेव्हा कुठं होतं संविधान, त्याचबरोबर केतकी चितळेला तुरुंगात डांबलं तेव्हा कुठं होतं संविधान, मलिष्काच्या गाण्यामुळे तुमचा हजमा बिघडला तेव्हा हातातलं संविधान कुठं होतं, हनुमान चालीसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला आत टाकण्याचं काम पाप केलं तेव्हा कुठं होतं संविधान, खोट्या केसेस उभ्या करून या ठिकाणी नाही वाटतं दोघं इकडे आहेत, एकच आहे, अनेकांना देवेंद्रजींसकट तुरुंगात पाठवण्याचा कट रचताना कुठं होतं तुमचं संविधान, उद्योजकाच्या घराखाली बॉम्ब पेरताना कुठं होतं तुमचं संविधान। आणि म्हणून वाजे हा काही लादेन नाही असं म्हणताना कुठं संविधान होतं तुमचं, राणे साहेबांना अटक करताना संविधान आठवलं नाही, कंगना राणावतच्या ऑफिसवर बुलडोजर चालवला होता तेव्हा संविधान आठवलं नाही, करोना काळात रुग्णांची खिचडी हडप करताना संविधान आठवलं नाही, ज्यांना फडतूस म्हणाले त्यांच्याच पायाशी लोटांगण घालताना, तरी बरं अजून बरंच काय बरेच उदर गंभीर आहे, अंतिम आठवड्यात आहे, जे लोकांनी जे बोलले त्याचं उत्तर मी देतोय। संविधान तो बाबासाहेबांच्या संविधानावर आधारित आहे आणि म्हणून संविधानाचं उत्तर नंतर आहे, पण आता जे म्हणाले ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संविधानाचा गळा घोटला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला, मग हे तर कधी का कोणाचा गळा घोटला, मनसुख हिरेन किती आहेत। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, बरेच उद्योग आहेत ते आम्ही काढत नाही आहे, परंतु ते बाहेर आले तर हातातलं कोरं संविधान घेऊन कुठं पळणार। आता ते संविधान कोणी दाखवायला लागलं, ते काल कोणीतरी परवा दाखवले छोटा डायरी, हा जाऊ दे त्याचा। आणि म्हणून
मी एवढंच सांगतो, कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल, आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल. हा जो काही ही पद्धत आहे, अरे बाळासाहेबांनी केले ना, कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले बाळासाहेब, म्हणून तर शिवसेना मोठी झाली. आणि म्हणून मी त्या याच्यात जात नाही राजकारणामध्ये, परंतु बोलताना आरोप करताना रोज पायऱ्यांवर आरोप करता, रोज मीडियासमोर आरोप करता, जो रोज हे करता, अरे झाले 2.5 वर्ष, लोकांनी दाखवलं कोण खरं आहे कोण खोटं आहे, कोण लोकांचं आहे कोण जनतेचं आहे, कोण लोकांसाठी काम करतंय, झालं सगळं. तरी सुद्धा सुधरा. मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे होत असताना अनेकांचा जळफळाट होतोय. त्या दिवशी बैठकीला मी गेलो होतो. बैठकीमध्ये जसं म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते, सभापती महोदय, जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, मी आणि देवेंद्रजींनी आयुक्त चहल यांना बोलवलं. यापूर्वी देखील ते कुठंतरी सांगितलंय आणि सांगितलंय, दर पावसाळ्यात पडणारे खड्डे आणि खड्ड्यांमुळे होणारा त्रास, जाणारा लोकांचा जीव, हे कधी बंद होणार? कॉन्क्रीटचे रस्ते का करत नाही? मग आपण पहिल्या टप्प्यात 321 किलोमीटर आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 400 किलोमीटर, असे 700च्या वर, 301 आणि 400, 701 किलोमीटरचे रस्ते आपण कॉन्क्रीटचे सुरू केले. आता कॉन्क्रीटचे रस्ते सुरू केले, आता थोडं काम सुरू आहे, त्यामुळे थोडी गैरसोय नक्की होत असेल, परंतु हे काम कंप्लीट झाल्यानंतर पुढे 20-25 वर्ष मुंबई खड्डेमुक्त होईल. हे चांगलं काम आम्ही करतोय की नाही? मग का पोटदुखी होतीये? का त्याच्यामध्ये डांबराचे रस्ते गेले 10-15 वर्ष डांबरामध्ये तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली 3-3.5 हजार कोटी रुपये जे मलिदा, जे लोकांचे बर्बाद झाले, जे लोकांचे वाया गेले, याला जबाबदार कोण? जसा आणि म्हणून या ठिकाणी डांबरात हात काळे करण्याची संधी आता मिळणार नाही. आणि म्हणून जसा राजाचा जीव पोपटात असतो, तसा काही जणांचा जीव मुंबईच्या रस्त्यात आहे. आणि म्हणून या ठिकाणी जुन्या ठेकेदारांची मोनोपॉली आम्ही तोडून टाकली, नवे, त्यामुळे काही लोक बिथरलेत. आणि म्हणून या ठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्त्यांच्या कामाची चौकशी झाली पाहिजे, असं जे लोक म्हणतात, नक्की चौकशी करायला पाहिजे. जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं आहे. ही महापालिका म्हणजे मुंबई शहरातल्या लोकांचे पैसे आहेत, परंतु त्याचबरोबर 15 वर्षात डांबर का सांबर कोणी खाल्ला हे देखील तिथं पुढे आलं पाहिजे. त्याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध, पाणी का पाणी समोर आलं पाहिजे. रस्त्यावरचे खड्डे कोणाचे भ्रष्टाचाराचे अड्डे होते हे आम्हाला माहित आहे. आणि म्हणून त्या दिवशी काही मिस्टर बीन नी डस्टबिनचा उल्लेख केला. सर्वसामान्य शिवसैनिकांचा मिस्टर बीन आहे ना, मिस्टर बीन, सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्याची वृत्ती, त्यामुळे हे हाल झालेत. सगळेजण गेले. कचऱ्यातून जी एनर्जी सभापती महोदय निर्माण झाली ना, त्याचा हाय व्होल्टेज शॉक बसलाय आणि त्यातून काही लोक अजून सावरलेले नाहीत. बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यांनी काँग्रेसच्या डस्टबिन मध्ये टाकली होती, ती आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून डस्टबिन मध्ये कोण बसलं होतं कुणी बघितलं नाही, परंतु बाहेर आल्यानंतर कुणाला घाम फुटला होता हे पाहिलं, 3-3 ग्लास पाणी कुणी पिलं हे पाहिलं, चहा मागवा म्हणाले, चहा पण पिली, पण चहा कुठली होती? वाघ बकरी चहा, ती पाहिली. आणि म्हणून मला जास्ती बोलायचं नाही, बोलायला लावू नका, बात निकलेगी तो दूर तक जाएगी. आणि म्हणून अंतिम आठवड्याच्या प्रस्तावात विरोधी पक्षांनी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा उल्लेख केलाय. माझ्या हातात मागच्या 10 वर्षातील घटनांचा तक्ता आहे. तुमच्या काळात काय झालं आणि आमच्या काळात काय झालं याची काय तुलना मी करणार नाही, कारण ते बरोबर नाहीये. का शेवटी आपली जबाबदारी आहे, कायदा सुव्यवस्था, महिलांचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून आमच्या एकाही बहिणीवर अत्याचार होऊ नये, तिला निर्भयपणे समाजात वावरता आलं पाहिजे, ही सरकारची आणि आमची भूमिका आहे. सभापती महोदय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबद्दल 0 टॉलरन्स ठेवावे. पोलिसांना मुख्यमंत्री महोदयांनी आणि आम्ही सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणींनी आम्हाला सत्ता दिली, त्यामुळे माझी लाडकी बहीण सुरक्षित बहीण असली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. सभापती महोदय, या ठिकाणी पोलिसांना बदनाम करण्याचा, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न काही जण करतायत. अशा प्रवृत्तींना
ठेचण्यासाठी पूर्णपणे सरकार समर्थ आहे, सरकार सक्षम आहे आणि वेळोवेळी ते केलेलं आहे. आम्ही पूर्णपणे पोलिसांच्या जे कर्तव्यदक्ष पोलीस आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, हे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो. आज संपूर्ण देशात महाराष्ट्राकडे एक प्रगतिशील आणि शांतताप्रिय राज्य म्हणून पाहिलं जातं आणि म्हणून तसं नसतं तर सर्वाधिक गुंतवणूक या आपल्या महाराष्ट्रात आली नसती, विदेशी गुंतवणूकदारांनी एवढा विश्वास दाखवला नसता. आज मी सांगू इच्छितो की जास्तीत जास्त गुन्हे सिद्ध करण्याचं आमचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. संपूर्ण देशाचा जर आपण विचार केला तर शहरी गुन्हेगारीत पहिल्या 5 क्रमांकात राज्यातील एकही शहर नाही. आता कायद्यामधील काही तरतुदींमुळे महिलांचा पोलिसांवरचा विश्वास वाढला आहे, त्या तक्रारी करायला पुढे येत आहेत. त्यांच्यासाठी पोलीस देखील तात्काळ कुठल्याही महिलेच्या तक्रारीला प्राधान्य देत आहेत आणि तातडीने गुन्हेगाराचा शोध घेणं, त्याच्या विरुद्ध पुरावे जमा करणं, कोर्टात त्याला सादर करणं, या गोष्टीमध्ये या प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तर 60 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येतं. त्याचं जर प्रमाण आपण पाहिलं तर राज्याचा दर 90% आहे, तो 100% करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो नक्की करू. आज प्रत्येक पोलीस स्थानकात महिला सहाय्यक पोलीस कक्षाची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हा कक्ष पूर्णपणे महिलांसाठी डेडिकेटेड आहे. इथं महिला अधिकारी महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतात. पोस्को कायद्याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासन अतिशय गंभीर आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. यात एक विशेष कृती दल स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच 1098 टोल फ्री क्रमांकावरून मदत करण्यात येते. असे गुन्हे निकाली काढण्याकरता न्यायालय कार्यरत होत आहेत. दामिनी पथक, निर्भया कक्ष आणि भरोसा सेल सुरू करण्यात आलेला आहे. निर्भया फंडासाठी सुद्धा 250 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, निधी दिलेला आहे. एखाद्या महिलेने फक्त 112 नंबर डायल केला तर तातडीने तिला मदत आल्याशिवाय राहणार नाही. या रिस्पॉन्स टाइम, हा जो रिस्पॉन्स टाइम आहे देशात 2ऱ्या क्रमांकावर आहे आणि तो लवकरच पहिल्या क्रमांकावर आणण्याची भूमिका आपल्या सरकारची आहे. 2023 मध्ये हा रिस्पॉन्स टाइम 8.5 मिनिटं इतका होता, आता तो 6.25 मिनिटाच्या आसपास आलाय. डायल 100च्या बाबतीमध्ये सुद्धा 2023 मध्ये रिस्पॉन्स टाइम 17.62 होता, तो आता 13.85% आला आहे, म्हणजे कमी झालेला आहे 13.85 मिनिट. पोलिसांच्या 1,500 4 व्हीलर आणि 2,2500 दुचाकींवर मोबाईल डिव्हाइस टर्मिनल आणि GPS यंत्रणा सुरू केलेली आहे. याच पद्धतीने अनैतिक मानवी वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांचे आणि गृह विभागाचे समन्वय कक्ष आहेत आणि या कक्षांकडून योग्य ती कारवाई तातडीने करण्यात येते. ऑपरेशन मुस्कान हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. लहान मुलांच्या शोधासाठी हे ऑपरेशन मुस्कान काम करते. संपूर्ण देशात राज्याच्या या उपक्रमाचा गौरव करण्यात आलेला आहे, ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. राज्यामध्ये 38,910 लहान मुलांना त्यांच्या पालकांची गाठ भेट घालून देण्यात आली. त्यांना शोधलं ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून आणि पालकांच्या स्वाधीन केलेला आहे. पोलीस तातडीने ऍक्शन घेतात आणि संबंधित गुन्हेगारांना दोष सिद्ध करण्यात कमी पडतात, यावर अनेक लोकांनी चर्चा केलेली आहे, चर्चा होत असते. पण मी खात्रीपूर्वक सभापती महोदय सांगू इच्छितो की गेल्या काही वर्षामध्ये शासनाने जे काही प्रयत्न केलेत त्यामुळे दोष सिद्धीचा दर दरवर्षी वाढतो आहे. 2015 मध्ये तो 33% होता, 2024 मध्ये हा दर 50.5% पर्यंत पोहोचला आहे. आता तो 75% पर्यंत जाईल, अशा प्रकारची कार्यवाही आपली सुरू आहे. गुन्हे सिद्ध करण्यासाठी AI सिस्टीम म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येतोय. ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये AI वर आधारित CCTVचा उपयोग करण्यात येतोय. यासाठी गुगल कंपनी बरोबर सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI करार करण्यात आलेला आहे. आता मुंबईमध्ये 2ऱ्या टप्प्यात 6,935, पुण्यामध्ये 3,495 CCTV कॅमेरे आणि ठाण्यामध्ये 6,051 कॅमेरे लावायचं काम सुरू झालं आहे. इंटरनॅशनल टुरिझम फेस्टिवल कंपनीने दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या ट्रेडमार्कचा गैरवापर केला आहे. गुन्हा दाखल करून दोघांना अटक केलेली आहे. बँक खाती गोठवलेली आहे. टोरेज ज्वेलर्स प्रकरणी 53 आरोपीपैकी 20 जणांना अटक केलेली आहे. या गुन्ह्यात 178 कोटी 54 लाखाची फसवणूक झाली आहे. सुमारे 60 कोटी रुपयांचा मुद्देमाल सभापती महोदय जप्त केलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यात फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट स्थापन आपण करतो आहे अंतिम आठवडा प्रस्तावात. आणि म्हणून या पोलिसांच्या बाबतीमध्ये
हे जे काही आता गेल्या 2.5 वर्षामध्ये आणि आता इथून पुढं जी काय आमूलाग्र पद्धतीमध्ये आपण बदल करतोय, यामुळे नक्की गुन्हेगारांवर वचक बसेल आणि गुन्हेगार अशा प्रकारच्या आपल्या आया बहिणींना, मुली बाळींना हे म्हणजे त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्याला धजावणार नाहीत, अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे. अंतिम आठवडा प्रस्तावात विशाळ गडावरील अतिक्रमण हटवण्याला विरोध दर्शवला गेला आहे असं कोणीतरी म्हणालं. आणि मला एवढंच सांगायचं आहे, औरंगजेबाच्या कबरीला विरोध केल्याबद्दल, नागपूरच्या दंगलीबद्दल शिवप्रेमींना जबाबदार धरलेला आहे. हे दुर्दैवी आहे. मुठभर मतांसाठी सुरू असलेली ही खऱ्या अर्थाने एक लाचारी, ही संतापजनक आहे. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा अवमान कुणी केला? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. आणि म्हणून यांचा अवमान करण्याचा प्रयत्न कुणी केला? छत्रपती, ते आपल्याला माहित आहे कुणी सुरुवात केली. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण, राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कोण करतंय हे देखील आपल्याला माहित आहे. आणि म्हणून याचं उदात्तीकरण थांबलं पाहिजे. ही भूमिका तुमची, आमची, सगळ्यांची आहे. आणि खऱ्या अर्थाने देशभक्त सच्चा मुसलमान पण औरंगजेबाचं समर्थन करणार नाही, कारण औरंगजेबाचे एवढे अतोनात छळ त्यांनी केले, संभाजी महाराजांचे केले, महाराष्ट्राचा घास घ्यायला तो आला, महाराष्ट्राचा तो आक्रमणकारी होता, ब्रिटिशांपेक्षा जुलमी होता. त्यामुळे त्याचं उदात्तीकरण म्हणजे हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. आणि म्हणून वडिलांना जेलमध्ये टाकलं, भावाची हत्या केली, 22 लोकांचे त्यांनी खून पाडले सत्तेसाठी, राज्य मिळवण्यासाठी. त्यामुळे त्याच्याबद्दल काय कोणाला कौतुक असलं पाहिजे? कोण लागतोय? औरंगजेब. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता कामा नये. प्रशांत कोरटकरच्या बाबतीमध्ये रोज चाललं, तो काल खाली मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं. कोरटकर कुठं सापडला? काय रे कोरटकर कुठे सापडला याची माहिती घ्या. मी का कोणावर हे करणार नाही. नागपूरमध्ये कोणत्या धर्मांधांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला याची माहिती घ्या. हे तुम्हाला पूर्ण माहिती आहे. पण खोटं नेरेटिव्ह पसरवून हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करतात. काही जण परवा म्हणाले नागपूरची दंगल एक सापल्या या सर्व हिंदू समाजाने घडवली. दंगलीला जबाबदार असलेल्या लोकांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजे. दंगल ही दंगल आहे, परंतु त्यामध्ये काय निघालं? बांगलादेश आणि मालेगाव कनेक्शन निघालं. हे देखील आपण बघितलं पाहिजे. जर असे लोक इथे येऊन कायदा सुव्यवस्था हातात घेत असतील, सामाजिक तेढ निर्माण करत असतील, नागपूरसारखं शांत शहर अशांत करत असतील, तर यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे. आणि म्हणून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांबद्दल दयामाया दाखवली जाणार नाही. कुणालाही सोडलं जाणार नाही. तो कोणी आरोपी असू दे, कितीही मोठा असू दे, कोणाचाही असू दे. आणि त्यामुळे काही लोकांना मात्र या दंगेखोरांचा पुळका आलाय. मी पुन्हा एकदा सांगतो की औरंगजेबाच्या बाबतीमध्ये उदात्तीकरण होता कामा नये. मी मागच्या वेळेस देखील म्हणालो की कोण तो कबरीचा इथला बॉम्बस्फोट मधला आरोपी याकूब मेमन याच्या कबरीचं उदात्तीकरण कोणी केलं? निवडणुकीमध्ये कोणी झेंडे फडकवले पाकिस्तानचे? हे सर्व सुरूच आहे. आणि म्हणून त्याचा परिपाक म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी निर्णय घेतला. आणि म्हणून औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. त्याप्रमाणे औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे सुद्धा राज्यावर लागलेला कलंकच आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की विरोधी पक्षाने, सरकारने जर चांगलं काम केलं तर चांगलं म्हणा, वाईट केलं तर तिथं जा विचारा. पण ज्या पद्धतीने आम्ही 2.5 वर्ष या सरकारमध्ये असताना ज्या योजना केल्या, लोकाभिमुख कल्याणकारी योजना, आणि जे रखडवलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावले, याचा उदो करू नका, परंतु ते खोट्या त्याच्यामध्ये आरोप करू नका. आणि म्हणून गिरे तो भी टांग ऊपर अशा प्रकारची परिस्थिती काही लोक करतायत. गेल्या काही वर्षामध्ये सभापती महोदय, सायबर क्राईम कशा पद्धतीने वाढलाय याची झळ संपूर्ण देशभर आणि संपूर्ण जगाला बसलेली आहे. मात्र हे नवीन आव्हान आम्ही सुद्धा स्वीकारलेलं आहे. आम्ही यासाठी सभापती महोदय 51 सायबर प्रयोगशाळा तयार केल्यात. महासायबर नावाचे मुख्यालय नवी मुंबई इथं उभारलंय. देशात इतकी अद्ययावत सायबर यंत्रणा नसेल तितकी इथे महाराष्ट्रात उभारलेली आहे. याचा आम्ही महामंडळ देखील करतो आहे. आणि म्हणून
आपल्या या मॉडेलची पाहणी इतर राज्यांनी येऊन केली आहे. काही देश सुद्धा यामध्ये एंट्री दाखवत आहेत. सायबर ऑडिटची यंत्रणा विकसित केली आहे. त्यामुळे 24 तासात या गुन्ह्याची उकल होऊ शकते. गेल्या वर्षी सायबर क्राईमच्या फसवणुकीमधले 440 कोटी रुपये संबंधितांना परत करण्यात आले. ही देखील कामगिरी पोलिसांनी केलेली आहे. पॉर्नोग्राफीसाठी लहान मुलांच्या वापराचे काही प्रकार वाढलेत. लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ, फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शोधून ते काढून टाकण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक फेस सुरू केलेला आहे. ड्रग्ज म्हणजे मादक द्रव्यांविषयीचे गुन्हे पोलीस गांभीर्याने घेत आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनला अंमली पदार्थ विरोधी सेल सुरू केलेला आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, या माध्यमातून अंमली पदार्थाची विक्री, वाहतूक आणि साठवणुकीवर कारवाई करण्यात येते. मी मुख्यमंत्री होतो गेल्या 2.5 वर्ष, तेव्हा मी ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री महाराष्ट्रासाठी सगळे पोलीस काम करत होते. 5,000 कोटीचा ड्रग तळोजामध्ये जाळण्यात आलं. हे देखील मोठी कारवाई केली. शाळा कॉलेजच्या बाजूला आजूबाजूला असलेल्या टपऱ्या दुकानं तोडून टाकली, बुलडोजर फिरवला. आणि म्हणून ही पिढी बर्बाद करणारे लोक जे आहेत त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही. त्याच्या मुळाशी जाणार. पेडलर कोण आहे, मूळ कोण आहे, सप्लायर कोण आहे, कोणाला सोडणार नाही. आणि म्हणून काही बंद अवस्थेतल्या केमिकल कंपन्यांचा अशा प्रकारे अंमली पदार्थ तयार करण्यात देखील सहभाग आहे का, हे देखील पाहण्यात येत आहे. आणि म्हणून सभापती महोदय, अनेक लोकांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत. या ठिकाणी स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तातडीने एक विशेष पथक स्थापन करून आरोपीला अटक केली. एसटीच्या 4 अधिकाऱ्यांचं निलंबन केलं. 22 सुरक्षा रक्षकांना बदलून टाकलं. आणि त्याचबरोबर बीड येथील मसाजोग प्रकरण या अतिशय निर्गुण आणि माणुसकीला काळीमा लावणाऱ्या प्रकरणापैकी 8 पैकी 7 आरोपींना अटक केलेली आहे. एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. त्याची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. उज्ज्वल निकम आणि बाळासाहेब कोले यांची विशेष सरकारी अभियंता म्हणून तिथे नेमणूक केलेली आहे. एकीकडे सभापती महोदय, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर देशी विदेशी गुंतवणूक येत असताना काही गुंड उद्योजकांना त्रास देत आहेत. अशा प्रकारे गुंडगिरी करणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही. त्यांच्या नांग्या ठेचल्या जातील. उद्योग आणि पोलीस यांच्यामध्ये कोऑर्डिनेशनसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक यांना जबाबदारी दिलेली आहे. नोडल ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. आणि म्हणून येणारे जे उद्योजक आहेत त्यांना इथं मोकळ्या वातावरणामध्ये आपले उद्योग वाढवता येतील आणि त्या ठिकाणी आपला व्यवसाय करता येईल, यासाठी सरकार पूर्णपणे खबरदारी घेत आहे. रखडलेल्या सिंचन प्रकल्पावर देखील बरीच चर्चा झाली. या ठिकाणी सिंचन प्रकल्पांना महाआघाडी सरकारने खो घातला होता. खरं तर गेल्या 2.5 वर्षामध्ये आम्ही सिंचनाच्या कामाला प्राधान्य दिलं. मला आठवतंय, मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ जेव्हा घेतली, आम्ही दोघंच होतो, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही सिंचनाचाच विषय घेतला. मराठवाडा विदर्भामध्ये जे सिंचनाचे प्रकल्प रखडलेत त्याला मान्यता देण्याचा, सुप्रमा देण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून 2019 मध्ये सत्तेवर आलेल्या स्थगिती सरकारच्या काळात 3-4 सिंचन प्रकल्पांना फक्त मान्यता दिली, सुधारित प्रशासकीय मान्यता. पण महायुती सरकारने 150 प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली. त्यामुळे लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. सरकार म्हणून आम्ही हे काम करतोय. आणि म्हणूनच सरकारच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं हे सरकार आहे. मला आठवत आहे की जवळपास सततच्या पावसामुळे होणारं नुकसान भरून दिलं जात नव्हतं. एक छोटं गोगलगायीने केलेलं नुकसान कधीच दिलं जात नव्हतं. नाता भाऊ, ते आपल्या सरकारमध्ये द्यायचं काम चालू झालं. 16,000 कोटी रुपये नुकसान भरपाई दिली. 45,000 कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून दिले. 12,000 मोदी साहेबांचे, 12,000 आपल्या सरकारचे. असे करून आपण या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना सुरू केली. 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली. मागेल त्याला शेततळं दिलं. या ठिकाणी सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम नेहमी केलेलं आहे. आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्यांचंच आहे. आणि म्हणून सध्या या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या 244 प्रकल्पांना 3 वर्षात, म्हणजे आपले सिंचन प्रकल्प 14,000 ते 16,000 कोटी इतकी तरतूद उपलब्ध करून दिली आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुमारे 25,41,000 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण होईल. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. त्याला निसर्गाच्या अवकृपेतून वाचवणं आणि त्याचं उत्पन्न वाढवून अधिक मजबूत करणं, अशा दुहेरी पातळीवर आपलं सरकार काम करतंय.
महायुती सरकार शेतकऱ्यांच्या मागे पूर्णपणे ताकदीने उभा आहे. बळीराजा संजीवनी योजनेतून आम्ही 44,83,856 शेतकऱ्यांची एकूण 7,681 कोटी रक्कम माफ केली. केवळ शेतीवर लक्ष केंद्रित केलेलं नाही, शेतीपूरक व्यवसाय उदाहरणादाखल दुग्ध व्यवसाय विकास असेल. आता इथं तुम्ही आहे, तुमच्या काळात आपण हे जोडधंदे दिले, 7 रुपये दुधाला अनुदान दिलं आणि या दुग्ध व्यवसायाला देखील प्राधान्य दिलं आणि शेतीपूरक व्यवसायांना देखील आम्ही प्राधान्य दिलं. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 19 जिल्ह्यात दुग्ध विकासाला प्रोत्साहन देणारा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन क्षमता वाढवण्याचं काम या ठिकाणी केलं. शेतीला आणि म्हणून या भागातल्या शेतीला समृद्ध करण्याचं काम आपण करतोय. वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मगाशी मी म्हणालो मान्यता देण्यात आली. 88,000 कोटींच्या प्रकल्पामुळे 4 लाख हेक्टर क्षेत्राचं सिंचन होणार आहे. सिंचनाच्या 167 प्रकल्पांना आम्ही सुधारित मान्यता देऊन गती दिली आणि म्हणून वैनगंगा नळगंगा नारपार गिरणा दादाभुसे कुठला तुमचा दमनगंगा वैतरणा गोदावरी दमनगंगा एकदरे गोदावरी अशा 3 महत्वाच्या नदी जोड योजनांना आपण गती देऊन महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करतोय. मराठवाड्याची दुष्काळ वाडा ही ओळख मिटवण्याचं काम आपण करतोय. त्यामध्ये या पुढे सूचना करा आणि आपण त्या भागातल्या लोकांना न्याय देऊ. आरोग्य यंत्रणा या ठिकाणी आणि नर्सिंग कॉलेज बाबत देखील काही लोकांनी चिंता व्यक्त केली. राज्यात नर्सिंग सेवेचं बळकटीकरण व्हावं म्हणून जालन्यातल्या परिचर्या प्रशिक्षण केंद्रात 50 विद्यार्थी क्षमतेसह BSc नर्सिंग कॉलेज सुरू केलंय. नाशिक सातारा सिंधुदुर्ग येथे सुद्धा BSc नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव लवकरच कारवाई होती आहे. सध्या 23 परिचर्या प्रशिक्षण केंद्र सुरू आहेत पण त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे, ती वाढवतोय आपण. त्यामुळे इचलकरंजी येथे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये आणखी एक GNM अभ्यासक्रम सुरू करण्याला मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे पालघर आणि बुलढाणा येथे सुद्धा GNM अभ्यासक्रम सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचार करतोय. जालना खरपुडी नवनगराच्या बाबतीत देखील काही प्रश्न उपस्थित झाले. 7 फेब्रुवारी 2023 मध्ये हे क्षेत्र जालना खरपुडी नवनगर म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध झालं. सिडकोला विकास प्राधिकरण म्हणून नियुक्त आपण केलं. या बाबतीमध्ये फायनान्शियल फिजिबिलिटी रिपोर्टसाठी KPMG संस्थेची 27 एप्रिल 2023 ला नियुक्ती केली. या संस्थेने दिलेल्या अहवालातल्या सगळ्या शिफारसी या सिडको संचालक मंडळाने स्वीकारल्या. जमिनीचे संपादन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये थेट खरेदी पद्धतीने करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे आणि उर्वरित त्यासाठी काही निधी 900 कोटी रुपयाचा एवढा खर्च येणार आहे. उर्वरित जमिनीच्या थेट खरेदीसाठी संयुक्त मोजणीची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने दर ठरवणे खरेदी तयार करणे व इतर कार्यवाही सिडको मार्फत करण्यात येत आहे. या ठिकाणी सभापती महोदय, मी जाता जाता राज्याच्या विकासाचं चित्र जे आहे एवढं थोडक्यामध्ये आपल्याला सांगतो. GDP मध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. एक्सपोर्टमध्ये महाराष्ट्र पहिला आहे. औद्योगिक उत्पादनात आपलं राज्य पहिलं आहे. त्याची टक्केवारी मी सांगत नाही, परंतु GST संकलनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र पहिला आहे. FDI मध्ये आपलं राज्य पहिलं आहे आणि आपण सर्वाधिक इन्फ्रा प्रोजेक्ट जे 10 लाख कोटीपेक्षा जे सुरू आहेत देशामध्ये, या इन्फ्रामध्ये देखील आपला पहिला नंबर आहे. इंटरनेट युजर सर्वाधिक 9 कोटी लोक आहेत. देशातील सर्वात स्किल्ड मॅनपॉवर महाराष्ट्रात आहे 70%. MOE सर्वाधिक अंमलबजावणी म्हणजे कन्व्हर्जन जे आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे. मग तर मी जेव्हा दावोसला गेलो त्यावेळी 2 वेळेच्या ह्याच्यामध्ये 7-8 लाख कोटी रुपयाचे MOEs केले. 70 ते 80% कन्व्हर्जन होतं. आता देवेंद्रजी आणि आमचे उदय सामंत गेले 15 लाख कोटीचे MOE साईन केले. त्याचा आम्ही तात्काळ अंमलबजावणी सुरू केलेली आहे. ते कागदावर राहणार नाहीत, त्याच्यामुळे लाखो लोकांना रोजगार देखील मिळणार आहे आणि म्हणूनच या ठिकाणी लोकांचा राज्यावर विश्वास आहे. हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे. इथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे आणि त्यामुळे लोक येत आहेत. एक विश्वास आहे की आम्ही आल्यानंतर आम्ही केलेली गुंतवणूक जी आहे या गुंतवणुकीमध्ये आम्हाला या ठिकाणी कुठलंही नुकसान होणार नाही. आमचं काय आम्ही नाही म्हणत, तुमचं काय प्रॉब्लेम आहे ते विचारतो आम्ही आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंबादास तुम्ही माहिती घ्या, उद्योग येत आहेत, उद्योगाला वाढ येते आहे आणि म्हणून कल्याणकारी योजनामध्ये देखील महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि 4 इंटरनॅशनल, 13 डोमेस्टिक एअरपोर्ट, 2 मोठे
48 छोटे पोर्ट महाराष्ट्रात आहेत आणि म्हणून या ठिकाणी देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील वाढवण बंदराला 76,000 कोटी रुपयाचा निर्णय घेतलाय. जगातलं देशातलं पहिल्या नंबरचं जगातलं टॉप 5 मधलं हे वाढवण बंदर होणार आहे. तिथे पूर्ण इकोसिस्टीम चेंज होणार आहे. त्या भागाचा विकास होणार आहे. त्या भागातल्या लोकांना रोजगार मिळणार आहे. त्या भागातल्या लोकांना व्यवसाय मिळणार आहे. मच्छीमारांना आता मिळणारे उत्पन्न दुप्पट तिप्पट चौपट मिळणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी देखील आपण तिसरे एअरपोर्ट या ठिकाणी सभापती महोदय करतोय. तिसरे एअरपोर्ट आणि म्हणून हा देशातला सर्वात मोठा गेम चेंजर प्रकल्प ठरेल. खऱ्या अर्थाने मुंबईला ग्लोबल फिनटेक कॅपिटल करण्याचा निर्धार आदरणीय मोदीजींनी केला आहे. खऱ्या अर्थाने मुंबई हे पॉवर हाऊस आहे. महाराष्ट्र हे ग्रोथ इंजिन आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन, जे $5 ट्रिलियन जे मोदीजींचं टार्गेट आहे, $5 ट्रिलियन, त्याच्यामध्ये $1 ट्रिलियन आपल्या महाराष्ट्राचं योगदान असणार आहे. पण नीती आयोगाच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं, त्यांच्या अहवालामध्ये की एक नाही 1.5 ट्रिलियन फक्त मुंबई MMR मध्ये पोटेन्शियल आहे. त्यामुळे ते काही सेक्टर त्यांनी दिले, त्या सेक्टरमध्ये आपण काम करतोय आणि म्हणून राज्य पुढे जातंय. साखर उद्योजकांना देखील जेव्हा अडचणीत होते तेव्हा सहकार विभागातले आपले गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेतला. हे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी, साखर उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. आणि म्हणून आज पॅक्सच्या माध्यमातून देखील या राज्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी मजबूत होणार आहे. सहकारी सोसायट्या मजबूत होणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी राज्यामध्ये सहकार्याच्या माध्यमातून समृद्धी आणण्याचा निर्धार या ठिकाणी अमित भाईंनी केलेला आहे. डबल इंजिन सरकारमध्ये विकासाचा स्पीड सुपरफास्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नाही. महायुतीचं सरकार हे खऱ्या अर्थाने मगाशी म्हटले, मी पुन्हा म्हणत नाही, स्थगिती नाही सरकार हे प्रगती सरकार आहे. विरोधकांनी सुद्धा या राज्याच्या या प्रगतीला समृद्धीला हातभार लावा. यामध्ये आरोपाच्या टेपपेक्षा डेव्हलपमेंटच्या स्टेपमध्ये सहभागी व्हा. आणि म्हणून मगाशी काय तुमचं काय कुठलं ते आलंय, महाआघाडी सरकारला कोणती दिशा नव्हती, भलत्या दिशेने आघाडी सरकारचं काम सुरू होतं. परंतु आता संविधानाच्या मार्गावर महाराष्ट्र दमदार वाटचाल करतोय. आता तो थांबणार नाही. कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा बिमोड करून महाराष्ट्र आपला अश्वमेधाचा घोडा घेऊन यशाच्या शिखराकडे निघालेला आहे. आणि म्हणून कुठेही भ्रष्टाचार ते काय मगाशी कुठे गेला, प्रवीण दरेकर यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केलेत. खरमाटे एक सेवानिवृत्त RTO आहे. बजरंग खरमाटे यांनी निवृत्त झाल्यानंतर देखील त्यांनी कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये, हॉटेल लेमन ट्री, हॉटेल राज, हॉटेल फन, कुठं कुठं बस्तान बसवले, माझ्याही कानावर या गोष्टी आल्या. आणि म्हणून आताचे परिवहन मंत्री जे आहेत ते चांगलं काम करतायत. असंच काम करत राहा. जाऊन प्रत्येक त्यांना मी सांगितलंय डेपो आपले सुधारले पाहिजे. मी स्वतः मुख्यमंत्री असताना, शशिकांतजी, मी मुख्यमंत्री असताना एका रेस्ट रूम मध्ये गेलो. STच्या ड्रायव्हर कंडक्टर लोक रेस्ट घेतात, तिथं गेलो बघायला, तर तिथली परिस्थिती चांगली नव्हती. मग मी माझ्या भाषेमध्ये त्यांना सांगितलं आणि त्यांनी फटाफट त्याचं काम केलं. त्याचं उद्घाटन हे मंत्री झाल्यावर मला घेऊन करून घेतले. चांगलंय. वाढदिवसाच्या दिवशी एअर कंडिशन सगळं केलं, गरम पाणी सगळं. अरे पाणी नाही आंघोळ करायला. मी त्या अधिकाऱ्याला विचार, तू कुठलं थंड पाण्याने करतो का? बोलतो गरम पाण्याने. हे काय माणसं नाहीत का बोललो. आणि मग तिथं असं मला अपेक्षित आहे परिवहन मंत्र्यांकडून, जेवढे आपले राज्यातले डेपो आहेत त्या डेपो मधले सगळे डेपोमध्ये विश्रांतीगृह एकदम चकाचक पाहिजेत, सोयी सुविधांसह युक्त पाहिजेत. आणि त्यामुळे त्यांनी ते बैठका सुरू केल्या. कधी नव्हे तो मी निर्णय घेतला, 500 कोटी रुपये MIDCला द्यायला सांगितले उद्योग विभागाला. जेवढे ST डेपोतले खड्डे होते, मातीचे सगळे रस्ते होते, सगळे कॉन्क्रीटचे झाले पाहिजे. तेही दिले आपण. तिथं काम चालू आहे सगळं. त्यामुळे ST ही लाईफलाईन आहे गरीबाची. लालपरी काय म्हणतो आपण, लालपरी. आणि गावागावामध्ये ST पोचते. त्यामुळे STचे जे बस डेपो आहेत हे ते बस पोर्ट नाही, एअरपोर्ट सारखं झालं पाहिजे. बस पोर्ट दिसले पाहिजे आणि लोकांना सोयी सुविधा ठरवलं तर आपण काही पण करू शकतो.
चांगलं करू शकतो. हा, मर्सिडीजवाले तिकडे गेले तरी त्यांना खड्डा नाही भेटणार आता. आणि म्हणून हे बजरंग खरमाटे जो आहे कोणी माणूस, त्याच्या विरोधामध्ये डिपार्टमेंटने पण सांगितलेलं आहे की पोलीस आयुक्तांना पत्र दिलंय की याची बदली होऊन सुद्धा हा हस्तक्षेप करत आहे. या ठिकाणी खरमाटे यांचा परिवहन विभागाच्या कामकाजात हस्तक्षेप होणार नाही याकरता त्याच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, त्याबाबतचा अहवाल सादर करा. आणि त्यामध्ये तात्काळ EOW आणि इतर माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. बघा, मी जेव्हा माझ्याकडे डिपार्टमेंट होतं त्यावेळेस देखील काही मी सिस्टीम तिथली बदलली, ऑनलाईन काही सिस्टीम केल्या. शेवटी सर बदल्यांमध्ये सर्वसामान्य माणसांना चांगला अधिकारी जो आहे त्याच्यावर अन्याय होता कामा नये. काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने क्रीम पोस्टिंग घेत असतात, हे सगळं थांबलं पाहिजे. आणि म्हणून सभापती महोदय, या बजरंग खरमाटे हा कोण माणूस आहे बाबा, एवढ्या सगळ्या मिटिंगा घेतोय आता आपण, म्हणजे सगळ्या, आणि काय त्याच्यावर लोक कसे विश्वास ठेवत आहेत. या 3 महिन्यातल्या बैठका आहेत. आणि म्हणून बजरंग खरमाटे याच्या विरोधामध्ये ज्या ज्या काही चौकशा आहेत त्या चौकशा केल्या जातील. आणि त्या चौकशा केल्यानंतर चौकशी केली जाईल. हे आर्थिक फसवणूक असल्यामुळे, आर्थिक गुन्हे असल्यामुळे, आर्थिक गुन्ह्याचं EOWच करते. आर्थिक गुन्हे जे असल्यामुळे तात्काळ त्याची EOW मार्फत चौकशी देखील करण्यात येईल. आणि खऱ्या अर्थाने एसटीला जे काही आपली परिवहन सेवा आहे याच्यामध्ये जे गैरप्रकार आहेत हे गैरप्रकार बिलकुल थांबवले जातील असं देखील या ठिकाणी सांगतो. शेवटी सभापती महोदय, महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य या ठिकाणी आपल्याला दिसतंय, आपण पाहतोय. आणि इथं काय एक पत्र कोणी दिलं बाबा, आहे ज्ञानेश्वर म्हात्रे, टप्पावाढ अनुदान. दादाजी, टप्पावाढ अनुदानाच्या बाबतीमध्ये आपण तो निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यावर तुम्ही ज्या निघाल्या त्याची तरतूद करणे गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपल्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तुम्ही त्याच्याबद्दल हे करा, विषय काढा आणि आपल्याला तिथून मार्ग काढू. आणि जास्ती काही पैसे त्याला लागणार नाहीत, पण आपल्याला शेवटी शिक्षकांचं जे आपण बोललेलो आहे ते आपण मान्य करू. आणि म्हणून महाराष्ट्रात सभापती महोदय आता विकासाची नवीन पाट उगवते, नवा सूर्य उगवतोय, त्याच्या स्वागताला आम्ही खऱ्या अर्थानं उभं राहिलं पाहिजे. एक दिलानं, एक मतानं हा महाराष्ट्र वेगात पुढे नेऊया. आणि जाता जाता एवढंच सांगतो, आंधियों को आने दो, तूफान से हम नहीं डरते. आंधियों को आने दो, तूफान से हम नहीं डरते. ये दौर है विकास का और हम मंजिल की ओर चलते हैं. चलो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विरोधी पक्षनेते राईट टू रिप्लाय. सभापती महोदय, माननीय सभागृह नेत्यांनी मला असं वाटतं तेच ते भाषण केलेलं आहे. बाकी जे काही माझे मुद्दे होते किंवा आमच्या सगळ्या विरोधी पक्षाचे मुद्दे होते, विशेषतः कायदा आणि सुव्यवस्थेविषयी, विशेषतः कायदा व सुव्यवस्थेविषयी सभापती महोदय, आणि याच्यामध्ये बऱ्याच विषयाचे उत्तर मिळालेले नाही सभापती महोदय. मी क्राईम इन महाराष्ट्र 2 वर्षापासून अहवाल आला नाही हा विषय मांडलेला होता. परभणीच्या घटनेच्या संदर्भात मानवाधिकार आयोगाच्या अहवालावर कारवाईचा मुद्दा मांडलेला आहे. त्याचप्रमाणे मस्साजोगच्या घटनेविषयी मी बोललो होतो, भोकरदनच्या घटनेविषयी बोललो होतो, बेटिंगचाही मुद्दा मांडला होता, त्याचा पेनड्राईव्ह मी आपल्याला दिलेला आहे. मटका व गुटखा याचं कशा पद्धतीनं राज्यात चालू आहे त्याचा मुद्दा मी मांडला होता.
खरपुडीचा मुद्दा मान्य उपमुख्यमंत्र्यांनी मांडला, परंतु माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी याला स्थगिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे भगवती हॉस्पिटलचा प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा मान्य शिंदे साहेब, भगवती हॉस्पिटलचा प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा हा पण मी मांडलेला आहे. अहिल्यानगर येथील एक बऱ्हाणपूरच्या घटनेचा मुद्दा मांडलेला आहे. तसे बरेच वेगवेगळे विषय मांडलेले, परंतु मला असं वाटतं प्रमुख मुद्दे याचा उल्लेख काही आले नाही. सिडकोचे जे अधिकारी आहेत ते कशा पद्धतीनं DSK नावाच्या एक लिगल सर्व्हिसेसच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचं काम करतात तोही मुद्दा मांडला. MMRD पण मी बाकी डिटेलमध्ये जात नाही. वेगवेगळ्या विभाग, क्रीडा असेल, एक्साईज असेल, त्याच्यानंतर कृषी असेल, आरोग्य असेल, बनावट औषधाचा मुद्दा मांडला, क्रीडा विभागातील भ्रष्टाचाराचा मांडला, परिवहन विभागातील वेग नियंत्रकाचा मुद्दा मांडला. पण मला असं वाटतं याला काही शत्रू संपत्तीचा भाईंदरचा मुद्दा मांडला. पाकिस्तानचा बॉन्ड पेपरवर इथं व्यवहार झालेला आहे. मला वाटतं याच्यावर कोणतेही उत्तर याच्यामध्ये सभापती महोदय आलेले आहे. खरं तर आमचा हा एक विरोधी पक्षाचा एक महत्वाचा हे डिव्हाइस असताना मला असं वाटतं फक्त मी तरी विरोधी पक्ष नेता म्हणून आकडेवारी आणि एक सत्य तथ्य मांडलेलं होतं. याचं कोणतंही उत्तर सभापती महोदय आलेलं नाहीये. ते येणं मला अपेक्षित आहे. मंत्री ना? सर्व्हिसचं उत्तर दिलं, पण माझा प्रश्न असा आहे, नाही, अंतिम आपल्याला आठवडा प्रस्तावाच्या अंतिम आठवडा निमित्तानं प्रस्ताव याच्यावरती राईट टू रिप्लाय ज्या विरोधी पक्ष नेते मान्य परत चर्चा होईल. मग ही असं कसं करता येईल? चर्चेला उत्तर दिलं ना, सभागृह नेत्यांनी उत्तर दिलेलं आहे. सभागृहाला उत्तर दिलंय, नियमानुसार राईट टू रिप्लाय विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेला आहे. आता त्यानंतर सभागृह नेते बोलतील. आता परत पुन्हा चर्चेला कशी सुरुवात करता येईल? शेवटचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे आणि आपल्याला परत संविधानावरती बोलायचं आहे. असं कसं करता येईल? संविधानावरती चर्चा आहे, परत सभागृह नेत्यांना उत्तर द्यायचे त्याच्यावरती. आता आपण बोलायचं म्हणता, परत भाई जगताप आहेत, परत शशिकांत शिंदे आहेत. असं करता येणार नाहीये. म्हणून विरोधी पक्ष नेता हा विरोधी पक्ष नेत्याचा नेता आणि प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे. मला वाटतं माननीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी उत्तर दिलं. त्यांनी काय उत्तर दिलं त्याच्यावर मी जात नाही, पण प्रश्न महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागासाठी काय केलं त्याचं उत्तर नाही आहे. हा ग्रामीण भाग बघलाच आहे का तुम्ही? जे नाही अध्यक्षमध्ये सगळं जे चाललेलं आहे ते शहरी भागांसाठी चाललेलं आहे. काय तुम्ही साधा जळगाव जिल्हा असेल, नंदुरबार असेल, आदिवासी असेल, आमच्या उत्तर महाराष्ट्राचा उल्लेख नाही. या ठिकाणी मराठवाड्यातला अनुशेष आहे, विदर्भाचा अनुशेष, त्याचा काही नाही आहे. वस्त्रोद्योगाच्या संदर्भामध्ये काही नाही आहे. अध्यक्षमहोदयाचा प्रश्न विचारले की भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना का संरक्षण देतात तुम्ही? मी तुम्हाला सांगितले उदाहरण, या ठिकाणी तो सोनवणे नावाचा 15 वर्ष एका ठिकाणी उभा राहतो अधीक्षक अभियंता. 18 एकूण 9 विभागीय चौकशा त्याच्या बदली केली, पण 4 सोडू दिला नाही. म्हणजे काय उपयोग आहे त्याचा? एकाच ठिकाणी 2-4 ठेवायचे, त्या ठिकाणी सस्पेंड म्हणून तुमच्या फाईलवर येतं आणि तुम्ही बदलीची शिफारस करता. मला वाटतं की महाराष्ट्राला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या काही योजना होत्या पाणीपुरवठ्याच्या असतील, कर्जमाफीच्या संदर्भात का धोरण घेत नाही? करू मग काय? निवडणुकीच्या कालखंडात काय नाही म्हटलं की आम्ही 5 वर्षात केव्हा तरी करू. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तातडीनं झाली पाहिजे, यासाठी तुम्ही काय केलं? करणार म्हणताय माहिती आम्हाला, करणार केव्हा करणार? शेतकरी वाट पाहतोय, आत्महत्या करतात, त्याच्यासाठी एक शब्द शेतकऱ्याचा वापरला नाही. अंतिम आठवडा प्रस्तावाच्या संदर्भात एक शब्द शेतकऱ्याविषयी तुम्ही बोलू नये. आत्ता कुठल्या दिले द्या ना कर्जमाफी त्याच्या संदर्भामधली? शेतकरी आत्महत्या करतो त्याच्यावर काय बोलले? कुपोषणावर कुठला आदिवासींचा बोलले तुम्ही?
मागासवर्गीयांच्या अन्यायावर कुठला विषय बोलला, जे आम्ही मांडले त्याचे उत्तर पाहिजेत ना. आणि हे उत्तर अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय तुमच्याकडनं. माननीय सभागृह नेते आपल्याला बोलायचं. नाताभाऊंनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, या ठिकाणी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या, आता शेतकरी काय शहरी भागात असतात, ग्रामीण भागात असतात, 45,000 कोटी रुपये आपण खर्च केले त्याच्यावर. सिंचन प्रकल्प जळगावला काय उत्तर महाराष्ट्राला वगळणार आहे मी? नारपार घेतलाय. आणि नाताभाऊ कर्जमाफीचं मी मगाशी पहिल्याच काय म्हणालो, ज्या आम्ही योजना जाहीर केल्या, जो आम्ही वचननामा केलेला आहे तो पूर्ण करणार. मग त्यात सगळं आलं. आणि कधी करणार म्हणजे करणार ना. आता बघा, लाडकी बहीण योजना चालू आहे, बंद केली का? जशी आर्थिक ताकद वाढेल तसेच पैसे वाढतील. शेतकऱ्यांना जे कर्जमाफीचा विषय आहे तो देखील आम्ही असं म्हणालो, मी प्रिंटिंग मिस्टेक नाही करणार, आमचं सरकार बिलकुल देणार. आणि म्हणून आपण ते सोनावण्याचा काय विषय आपण सांगितला, तो सोनावण्याच्या बाबतीमध्ये मी पर्सनली लक्ष घालतो. सोनावण्याच्या मग त्याचा नाताभाऊ मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि तो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करतो. आणि तुम्ही आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाही विद्यार्थ्याला गणवेश हे केलंय, त्याच्या बाबतीमध्ये देखील उत्तर माझ्याकडे आहे. यामध्ये आपण ग्रामीण भागाचा विषय जो काढलेला आहे, ग्रामीण भाग आणि शहरी भाग यामध्ये आम्ही कधी सरकार दुजाभाव करणार नाही. कारण ग्रामीण भागातले आमदार शहरी भागापेक्षा जास्ती आहेत, त्यामुळे ग्रामीण भागावर दुर्लक्ष सरकार बिलकुल करणार नाही याचा विश्वास आपण ठेवा. अंबादासजी, तुम्ही म्हणालात की मगाशी कुठलं ते रूपटॉप हॉटेल आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न टाकले होते एक्साईजचे, ते सगळं उत्तर आहे माझ्याकडे एकदम, ते तुम्हाला मी पाठवतो. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण या ठिकाणी गुन्हा अन्वेषण विभागाकडे चौकशी सोपवलेली आहे. आंदोलकांवर जास्तीच्या बळाचा वापर केल्यावर 1 पोलीस उपनिरीक्षक निलंबित झाला आहे, 3 पोलीस अंमलदारांना निलंबित केलेला आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे आणि जे कोणी अंतिम चौकशीत दोषी आढळतील त्यांना सोडणार नाही. अजून काय तुम्हाला पाहिजे? काय करायचं भगवती हॉस्पिटल? भगवत ते तपासून घेतो, त्याची पडताळणी करू. जे लोकांच्या भल्याचं आहे ते आम्ही करणार. तुम्हाला मी मुख्यमंत्री असताना माहित आहे, केम हॉस्पिटलमध्ये मी स्वतः गेलो होतो. केम हॉस्पिटलचा दौरा केला, सरप्राईज व्हिजिट केली सभापती महोदय, आणि त्या ठिकाणी 4-5 वॉर्ड बंद होते. ते माझ्या लक्षात आल्यानंतर ते वॉर्ड तात्काळ चालू झाले. आपल्याला माहित आहे 6 वॉर्ड बंद होते, आज तिथं सुरू केले. काही लोक माझ्याकडे आले, म्हणाले आम्हाला औषधाचा प्रॉब्लेम आहे, औषध खरेदी करताना आमच्याकडे पैसे नाहीत. तर आपण त्याच्यावर पण 0 प्रिस्क्रिप्शन योजना, औषधं मोफत मिळाली पाहिजे असा देखील निर्णय घेतलाय आपण. त्याची देखील अंमलबजावणी होईल. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आरोग्याचा आपण केला आणि यामध्ये संपूर्ण शहरात, राज्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नाताभाऊ केला पण. आणि म्हणून 1.5 लाखाची ग्रामीण भागाची, म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना, सगळ्याच लोकांना एकही माणूस सुटणार नाही. 1.5 लाखाची योजना महात्मा ज्योतिबा फुले 5 लाख आपण केली. त्याच्यात क्रायटेरिया वगैरे काही ठेवला नाही. जेवढी जनता त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे आरोग्य, शिक्षण, इथं शिक्षण मॉडेल स्कूल आपण त्याच्यावर करतोय, स्मार्ट PHC करतोय. सरकार खूप काम करत आहे. नाताभाऊने एकदा दादाजी ते नाशिकच्या हिवाळी शाळेत घेऊन जा. त्या हिवाळी शाळेमध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे, आदिवासी शिक्षक किशोर गावित नावाचा शिक्षक आणि केशव गावित, आणि तिथं ती मुलं नाताभाऊ दोन्ही हाताने लिहितात एकाच वेळेस. एका हाताने मराठी, एका हाताने इंग्लिश. अजब आहे. 1330 पर्यंत पाडे वाचतात. 1 ते 100 कलम जे आहेत शशिकांतजी, तोंड पाठ आहेत त्यांच्या. कोण? जिल्हा परिषदची शाळा. त्यामुळे यामध्ये आपल्याला
शाळेला आपण प्रोत्साहन देतोय, शाळेच्या शिक्षणाचा दर्जा वाढवतोय, ग्रामीण भागातल्या आश्रम शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, त्यांचा शैक्षणिक जो दर्जा आहे तो उंचावण्याचं काम करतोय. आणि म्हणून दादाजी भुसे तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. तुम्ही हे सगळे असे म्हणजे डेडिकेटेड डिवोशन आणि अरे बाबा शशिकांतजी ते आता एकदम त्यांना सांगितले पूर्ण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, आम्हाला एकदम डेडिकेशन डिवोशन पाहिजे. आणि ते जे शिक्षक आहेत गावित सारखे असे गावित सारखे 1000 लोकांची टीम ते बनवत आहेत. ते ॲडॉल बँक आणि मग ते शिक्षकांना देखील त्याला ट्रेनिंग देणार. गोगावलेंचा तुम्हाला कोण गोगावले? भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी योजना फलोत्पादन आहे. तुम्ही सगळे 25-15च्या मागे लागता. अरे त्यांच्याकडे एवढ्या योजना आहेत, पानंद रस्ते, अंतर्गत रस्ते, विहिरी आणि शेततळे 264 योजना आहेत. आणि गोगावलेला छोटासा कमी समजू नका आणि हलक्यात घेऊ नका. आणि म्हणून गावामधला विकास, गावातला नाताभाऊ तुमचे पण काय प्रस्ताव असतील ते इमिजिएट द्या ताबडतोब. आणि गावाचा विकास करण्याची योजना त्यांच्याकडे आहे. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका. सभापती महोदय ज्यांची काही उत्तरं राहिली असतील तर त्यांनाही मी लेखी त्यांच्याकडे त्यांना अपेक्षित आहे ते देव आणि कारवाई देखील आपण त्यांना जी अपेक्षित आहे ते करू. सभागृहाने प्रस्तावावर विचार केला आहे. संविधान वरती आपली चर्चा सुरू आहे. ऑनलेग अभिजित वंजारी. यस.